गाया जास्त हे होत होत्या म्हणून माझे मिस्टर गायांक पळाले तिकडं बघण्यासाठी काय झाले ते. मग त्यांनी डायरेक्ट हल्ला केला त्यांच्यावर. ते मग पळत 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 कांद्याच्या वावरात गेले आणि मग पडले ते. त्या पडल्याशाने मला वाटलं काहीतरी केलं त्यांनी त्यांना. मग मी घरा इथं उभी होते ना, मी माझ्या जीवाचा ना विचार करता मी त्यांच्याकडे पळाले. त्यांना म्हणलं दादा काहीच करू नका, आम्ही तुम्हाला आहे ना कृपा करते, आमच्या काहीच करू नका, आम्ही हाय तेवढं काढून देऊ तुम्हाला. मग आम्ही इथपर्यंत आलो घरात. मी माझ्या स्वतःच्या हाताने काढून दिलं त्यांना. माझी पोर बेशुद्ध पडली. म्हणलं दादा आता तरी जा तुम्ही, माझं लेकरू पडलंय खाली. माझी पोर हात जोडीत होती त्यांना, पण म्हटले आवाज नाही करायचा, फोन नाही कोणाला करायचा. दिनेश बोडके त्यांनी कडी लावले. दिनेश बोडके 1 मिनिटाच्या आत आमच्या घरापाशी आले आणि कडी उघडली. म्हणले माधव कडी उघड, मी आलोय. कडी उघडली. त्या क्षणात मग बरेच माणसं जमा झाली, जवळजवळ 100 लोक आले. नंतर पोलिस पण आली. सासऱ्यांना पण धरलं, इकडं अंगणात आणलं. सासूबाईंना म्हणले का ओरडायचं नाही जोरात तुम्ही. आपण सासूबाई पण हात जोडीत होत्या का आम्हाला काहीच करू नका, आम्ही हाय तेवढं काढून देऊ तुम्हाला. आम्ही फक्त आमचा जीव वाचवला. आम्ही दागिन्यांचा विचार नाही केला, फक्त आमच्या जीवाचा विचार केला. साधारण काय काय दागिने गेले असतील तुमचे? चैन, कानातलं वेल, सासूबाईंचं गळ्यातलं मिनी गंठण, असं 4-5 तोळे गेले. एवढं 4-5 तोळे नेले.